धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट यांच्यावर गंभीर आरोप केलेत। राजेंद्र आणि पोपट घनवट यांनी 11 शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, 20 कोटी जमिनीचा 8 लाखात व्यवहार केला, तर मयत व्यक्तींना जिवंत दाखवून जमिनीचे व्यवहार करत बीडमधील शेतकऱ्यांची छळवणूक सुरू आहे असा आरोप दमानी यांनी केला। राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडेंचे एकत्रित फोटो दाखवत घनवटांना धनंजय मुंडेंची साथ असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला। मुंडे, कराड, घनवट यांची एक साखळी आहे। धनंजय मुंडेंसारखे नेते राजेंद्र घनवट यांच्या पाठीशी उभे राहतात, त्यामुळे सरकारने घनवटची चौकशी करावी अशी मागणी दमानी यांनी केली आहे। घनवटची दहशत एवढी की कोणी काही बोलत नाही, धनंजय मुंडे किती पोहोचले आहेत या सर्व गोष्टीतून समोर येतं अशी टीका दमानी यांनी केली। त्यामुळे पीडितांचे सगळे व्यवहार बावनकुळेंना पाठवणार आहे। पीडित शेतकऱ्यांना जमिनी परत दिल्या पाहिजेत अशी मागणी दमानी यांनी केली आहे। मनीषा बिडवे हत्या प्रकरणात आरोपीने पोलिसांकडे कबुली दिली आहे। पैशाची मागणी आणि अनैतिक संबंधातून रागाच्या भरात हत्या केल्याचं आरोपींनी कबूल केलं आहे। बीड जिल्हा कारागृहात मारहाणीच्या घटनेनंतर अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओमकार सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलं। अक्षय आठवलेसह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आलं। कळंबच्या मनीषा बिडवे खून प्रकरणी अखेर 2 आरोपींवर कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनैतिक संबंधातून खून झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे। दोन्ही आरोपी बीडच्या केज तालुक्यातले आहेत। मयत महिला मनीषा बिडवे यांच्या खून आणि तपासासंदर्भात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज कळंब पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत। मयत महिलेचा संतोष देशमुख खून प्रकरणाशी संबंध नाही, दुसरी कोणती महिला आहे का तिचा शोध घ्या अशी मागणी ते कळंब पोलिसांना करण्याची शक्यता आहे। अभिनेते सयाजी शिंदे यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे। सांत्वनपर भेट घेत त्यांनी धनंजय देशमुखांना धीर दिला। खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या हत्येचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला। यावेळी त्यांना कोंडीत पकडण्याकरता आणि टार्गेट करण्याकरता कसा दबाव आणला हेही त्यांनी सांगितलं। भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर आणखी एक आरोप केलाय। बीडच्या कारागृहामध्ये आकाकडे स्पेशल फोन आहे या तर कराडला स्पेशल ट्रीटमेंटही दिली जाते असा आरोप सुरेश धस यांनी केला। धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोन्ही नेते सत्तेत आहेत, मात्र तरीही एकमेकांवर आरोप करतात। याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारी माणसं सत्तेत आली आहेत, तर सुरेश धसांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर असून त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि त्याची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली। सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड जिल्हा कारागृहात त्रास दिला जात असल्याचा दावा सतीश भोसलेच्या पत्नीने केलाय। माझ्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे, सुरेश धस आणि आमचा काही संबंध नाही असं सतीश भोसले यांच्या पत्नीने म्हटलंय। पुण्यामध्ये इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्यांबाबत मनसेकडून विचारणा केली जाते। भारतात आहोत की इंग्लंडमध्ये असा प्रश्न मनसेने विचारला। ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी बँकेत जात बँकेतील सगळे व्यवहार मराठीत असणं अनिवार्य असण्याची मागणी केली आहे। मराठी दिसलं नाही तर मनसे स्टाईल दाखवणार असा इशारा देण्यात आला। आमदार निलेश राणे कुडाळमधील एका कार्यक्रमादरम्यान भावूक झाले। एकेकाळचे कट्टर विरोधक शिवसेनेमध्ये एकत्र पाहून निलेश राणेंनी समाधान व्यक्त केलं। संजय पडते, काका कुडाळकर, दत्ता सामंत यांच्यामुळे मी मोठा झालो अशी भावना निलेश राणेंनी व्यक्त केली। राज्य डबघाईस आलं, त्यामुळे वसुली जोरात केली जाणारच, त्यामुळे पैसे वसूल केल्याशिवाय महसूल वाढेलच कसा असा टोला वडेट्टीवारांनी लगावला। सामान्य माणसाची लूट होईल, गरीब व्यक्ती भरडला जाईल असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मनातील खतखत पुन्हा एकदा समोर आली आहे। दिल्लीचं तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही। चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तरच या महाराष्ट्राचा 10 नंबर विकास होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या 9 विद्यमान नगरसेवकांसह मवियाच्या 12 नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला। गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी कबर ठेवली पाहिजे असं भाष्य केलं होतं। यावर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। येणाऱ्या काळात आम्ही ते थडगं ठेवणार नाही अशी भूमिका आमदार जगताप यांनी घेतली आहे।
पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन, पुणे जिल्हा बँकेचा चेअरमन, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ही तिन्ही सगळ्यात मोठी पदं मला मिळाली. यानंतर लगेचच मी आमदार झालो, राज्यमंत्री बनलो आणि आता कॅबिनेट मंत्रीपदावर काम करण्याची संधी मला मिळाली, असं मंत्री भरणे म्हणाले. मात्र हे सगळं म्हणत असताना ते अजित पवारांचं नाव घ्यायचं मात्र विसरले. वाशिमच्या मालेगावसह तालुक्यातील शिरपूर आणि इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसानं हाहाकार माजवलाय. अवकाळी पावसामुळे हळदीचं अतोनात नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. याचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त हळद उत्पादकांनी केली आहे. नाशकात 3 दिवसांचा येलो अलर्ट देण्यात आलाय. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यानं पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्याच्या पिकाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शहापूर तालुक्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा आणि भाजीपाला पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. लोणार, सिंदखेड राजा, चिखली तसंच अन्य काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे गहू, कांद्यासह फळभाज्यांचं नुकसान झालं. चिपळूणमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. बागायतदार हवालदिल झाला. आंबा आणि काजू उत्पादनावर याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे बागायतदार धास्तावला. बीड जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली, तर आज सर्वत्र ढगाळ वातावरण बघायला मिळालं. पावसाचा अंदाज आहे. अचानक आलेल्या पावसामुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भाजीपाल्यालाही फटका बसलाय. जळगावातही पहाटेपासूनच ढगाळ वातावरण आहे, तर जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीच्या सुमारास तुरळक पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे गहू, ज्वारी सारख्या पिकांचं नुकसान झालं. तापमानामध्ये वाढ झाल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण झाले. मात्र सकाळपासूनच अंबरनाथ, उल्हासनगरसह बदलापुरामध्ये ढगाळ वातावरण होतं. काहीसा उकाडा कमी झाला, मात्र दुसरीकडे दमट हवामान सुद्धा बघायला मिळालं. शिरूर तालुक्यातील पश्चिम पाट्यातील पाळब, कान्हूर, मसेई या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील बंधारे कोरडे पडलेत व विहिरींनीही तळ गाठलाय. त्वरित टँकर चालू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अकोला जिल्ह्यात उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लहान मोठ्या 29 धरणांमधील साठा 35% आला, तर 64 गावांची तहान भागवणाऱ्या महान इथल्या काटेपूर्णा धरणात 25%च जलसाठा शिल्लक आहे. सोलापुरात महाविद्यालय, शाळा परिसरात अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याचं समोर आलं. याविरोधात ठाकरे गटानं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली. मनमाडमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. पुण्याच्या राजगुरुनगर इथल्या पाण्याच्या टाकीवर चढून 2 तरुणांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. भरमसाठ करवाढी विरोधात 2 तरुणांनी आंदोलन करत करवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडी इथं गायरान जमिनीच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झालेत. काही लोक गायरान जमिनीच्या खरेदी विक्री करत असल्याचा आरोप करत जमिनीचं संरक्षण करण्याची मागणी करत आहेत. पाण्याच्या टाकीवर चढत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, आंदोलन केलं. नाशिककरांकरता आनंदाची बातमी आहे. नाशिकहून अयोध्येला विमानसेवा सुरू झाली आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून प्रमुख 35 शहरांकरता कनेक्टिंग विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील 18 डॉक्टरांची कागदपत्र न तपासताच त्यांना बोगस ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सगळी कागदपत्र असतानाही पालिकेनं कारवाई केल्यानं डॉक्टरांनी निषेध केला. जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे जळगावच्या भडगाव, चाळीसगाव आणि पाचोरा परिसरातील शेतकऱ्याचं काही प्रमाणात नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजा हताश झाला. कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांचा चेहरा-मोहरा बदलत असतानाच आता पालिकेच्या या शाळा सौर ऊर्जा निर्मितीची नवी केंद्र म्हणून उदयाला येत आहेत. डोंबिवलीतील पाथर्ली येथे आचार्य भिसे गुरुजी ही 62 क्रमांकाची शाळा आता पहिली सोलर शाळा म्हणून ओळखली जाणार आहे. हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती असलेल्या IAS अधिकारी अंजली रमेश यांनी पदभार स्वीकारला. त्यांची मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात बदली झालेली आहे. चाळीसगाव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. शाळकरी मुलांसह वृद्धांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. यावेळी घरी परतणाऱ्या शाळकरी मुलीवर कुत्र्यानं हल्ला केला, तिचा चावा घेतला. ही सगळी घटना CCTVत कैद झाली आहे. मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईमध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. शिमला मिरचीचे भाव वाढले असून शेवगा, कारली याचे भाव कमी झालेले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील रोणी बुद्रुक इथं एका विवाहित महिलेनं अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेत स्वतःला पेटवून घेतला, आत्महत्या केली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. बाहेरून पैसे आणण्याकरता तिच्यावर
तिच्यावर वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, तिला मारहाण केली जात होती। पतीसह सासू सासऱ्यांवर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडे कर्ज मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती। अहिल्यानगर जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कर्ज मर्यादा 30,000 रुपयांवरून 40,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय। नागपूर जिल्ह्यातील नरखेड नगर परिषदेमध्ये जलपुरवठा व्यवस्थित असणाऱ्या त्रुटींमुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। दूषित पाण्यामुळे नरखेड शहरातील लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही। मुलुंडच्या म्हाडा कॉलनीमध्ये गोल्डन जॅकल अर्थात कोल्ह्याचं दर्शन झालंय। यावेळी वनविभागानं कोल्ह्याला पकडलं असून तो जखमी अवस्थेत आढळल्यानं त्याच्यावर औषध उपचार सुरू आहेत। बुलढाण्यामध्ये 35 ते 40 प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसवर अचानक एका व्यक्तीनं हातोड्याच्या साहाय्यानं हल्ला केला। बसच्या काचा फोडल्या, प्रवासी भयभीत झालेत। यावेळी बस फोडणाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत बस जागची हलणार नाही असा आक्रमक पवित्रा बस चालकानं घेतलेला आहे। जळगाव जिल्ह्यातील तूर हमीभाव खरेदी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे। 8 एप्रिलपर्यंत तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ दिल्यानं तूर उत्पादक शेतकऱ्यांनी दिलासा त्यांना मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार गेलाय, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर उन्हाचा कुठलाच परिणाम होऊ नये याकरता शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला गेलाय। त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 व माध्यमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 या वेळेत भरणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 783 शिक्षकांची पदं रिक्त आहेत, तर 43 पदं मुख्याध्यापकांची रिक्त आहेत। त्यामुळे सहाय्यक शिक्षकांवरच अनेक शाळांचा कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे। शिराळा पोलीस स्टेशनच्या वतीनं रस्ता उपक्रम राबवण्यात आला, रस्ता सुरक्षा उपक्रम, आणि या उपक्रमाअंतर्गत बायपास रोड चौक ते पोलीस लाईन पर्यंतचा रस्ता सेफ स्ट्रीट म्हणून घोषित करण्यात आला। या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला। जळगाव एमआयडीसी परिसरातील गोडाऊनमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 48 तासात चोरट्यांना अटक केली। चोरीला गेलेला 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। गस्ती दरम्यान पाचोरा पोलिसांनी लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला। गुटख्याची तस्करी करणाऱ्या 8 वाहनांसह 22 लाखांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला। या प्रकरणी वाहन चालकाला अटक केली गेली आहे। अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये ईदनिमित्त अनेक होर्डिंग्स लावण्यात आले आहेत। सराईत गुन्हेगार सरफराज ताज शेख या सराईत गुन्हेगारानं देखील होर्डिंग्स लावली होती। या होर्डिंगवर पालिकेनं कारवाई केलेली आहे। बनावट हार्पिक, लायझोल लिक्विड आणि ऑल आउटच्या गोदामावर पुणे शहर पोलीस दलाच्या आंबेगाव पोलिसांनी छापेमारी केली। छाप्यात तब्बल 16,767 रुपये किमतीचं बनावट हार्पिक, लायझोल लिक्विड आणि ऑल आउट लिक्विड बॉटल पोलिसांनी जप्त केले। मुंबई आग्रा महामार्गावर व्यापाऱ्यांचे 25 लाख लुटून पसार झालेल्या 5 जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। 7 लाखांची रोकड आणि 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं। अकोला अकोट मार्गावरील वारुळा फाट्याजवळ 2 ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। ट्रकचं मोठं नुकसान झालं। सांगलीच्या आष्टीतील संकेत ढगे नावाच्या चोरट्यानं डझनभर यामाहा वाहनं चोरल्याचं समोर आलं। पोलिसांनी त्याच्याकडून सगळी वाहनं जप्त केली आहेत।